दिसला आहे हॅलो, हा येतोय आवाज, बोला सर, येतोय. हा, तर आपण सुरू करूया लेक्चरला. तर सोयाबीन हे एक महत्वाचं तेलबिया पीक आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याचं आहारात महत्व आहे. तर निश्चितच आपल्याला एक सोयाबीन हे एक तेलबिया पीक असल्यामुळं आणि गेल्या काही वर्षामध्ये सोयाबीनचं उत्पादन स्क्रीन शेअर होत नाही, जरा एकच मिनिट. हा सर, पुढे जाईना स्क्रीन, त्यांच्याकडे आहे हो स्क्रीन पुढे. हा, ओके ओके, दिसते सर, स्क्रीन दिसते. तुम्ही शेअर केलंय का, मी करू? इकडून आम्ही करतो शेअर. हॅलो हॅलो सर, आम्ही केली सर, आम्ही शेअर केलेली आहे, काही अडचण नाही सर, बरं, त्याच्यावर ठीक तुम्ही आहे, चालू ठीक करा. हा, ठीक आहे, पुढे घ्या. आता जर आपण पाहिलं की सोयाबीन एकूण तेलबिया पिकं जी आहेत 7 तेलबिया पैकी आपल्याला भुईमूग, सूर्यफूल, करडई, तीळ, सोयाबीन पैकी क्षेत्र जर पाहिलं तर सोयाबीनचं सर्वात जास्त क्षेत्र आहे. एक जवळजवळ आता 32 लाख हेक्टर एरिया सोयाबीन खाली आहे. म्हणजे तेलाची गरज भागवण्यामध्ये सोयाबीनचा एक मोलाचा वाटा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला हे खरीप हंगामामधलं अतिशय महत्वाचं तेलबिया पीक आहे. तर याची लागवड करताना याला हवामानाची गरज, एकूण उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर एकूण तेलबिया पिकामध्ये पाहिलं तर सरासरी उत्पादकता भुईमूग आणि सोयाबीन या 2 पिकाची जास्त आहे. त्या तुलनेने इतर तेलबिया पिकं जी आहेत त्याची उत्पादकता ही अतिशय कमी आहे. आपण पाहिलं की आता बघा, करडईची उत्पादकता 231 किलो प्रति हेक्टरी आहे, सूर्यफूल 519, इतर जवस, कारळे. तर त्या दृष्टीने सोयाबीन आणि भुईमूग हे 2 महत्वाचे तेलबिया पिकं आहेत आणि त्याची आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. तर आपण पाहिलं की तेलबिया पिकाची उत्पादकता कमी येण्याचे जे कारण आहे त्यामध्ये मॅक्सिमम क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे, हलक्या आणि उथळ जमिनीवर लागवड केली जाते, सुधारित संकरित वाणाचा अभाव, असंतुलित खताचा वापर आणि बियाणं बदलाचं गुणोत्तर. आता हे सोयाबीन या बाबतीत जरा अपवाद आहे. ह्याच्यामध्ये सोयाबीनचं बियाणं बदल गुणोत्तर हे जास्त आहे, परंतु इतर तेलबियाच्या बाबतीत सुधारित वाण उपलब्ध नाही, त्याचं बियाणं उपलब्ध नाही, हे अडचणी आहेत. पीक संरक्षणाचा अभाव, मोठ्या प्रमाणावर कीड आणि रोगामुळे पिकाचं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुईमूग आणि सोयाबीनमध्ये हे प्रति हेक्टरी रोपाची कमी संख्या असणं आणि उगवण क्षमतेचे प्रश्न हे फार मोठे प्रश्न आहेत. गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतो की सोयाबीनच्या बाबतीत खूप तक्रारी शेतकऱ्याच्या येतात, उगवण झाली नाही. गेल्या वर्षी 2 वर्षामध्ये आपण पाहतो महाबीजच्या किंवा इतर खाजगी कंपन्याच्या असंख्य तक्रारी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अंतर्मशागत वेळेवर केली जात नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ह्या तेलबिया पिकाची उत्पादकता ही कमी आहे. आता ही उत्पादकता जर वाढवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? एक तर सुधारित वाण जे आहे त्याचा अवलंब केला पाहिजे. जे मॅक्सिमम क्षेत्र या तेलबियाचं आहे ते कोरडवाहू शेतीमध्ये आहे आणि इथे आपल्याकडे पाहतो की अवर्षण प्रवण भाग असल्यामुळं पाऊस हा अनिश्चित स्वरूपाचा आहे आणि त्यामुळं संरक्षित पाण्याचा जर वापर केला आपण, एखादं पाणी जर त्या क्रिटिकल ग्रोथ स्टेजला दिलं आपण तर उत्पादकता ही दुपटीने येऊ शकते. संतुलित खताचा वापर, खत वापरतात शेतकरी पण फार कमी अधिक प्रमाणे, नत्रस पूरक पालाचं गुणोत्तर हे योग्य राखलं जात नाही. प्रमाणित बियाण्याचा वापर, बियाणे बदल, एकात्मिक पीक संरक्षणाचा वापर आणि वेळेवर आंतरमशागत, वेळेवर पेरणी ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर निश्चित आपण ह्या पिकांची उत्पादकता वाढवू शकतो. तर त्या दृष्टीने आपण सोयाबीन
पिकाचं महत्व जर पाहिलं तर हे गेल्या काही वर्षामध्ये, हे 2-3 दशकामध्ये ही प्रामुख्याने सोयाबीनची लागवड आपल्याकडे वाढली. साधारण 80-90च्या दशकामध्ये हे पीक आपल्याकडे आले. महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर MACS 13, MACS 17, MACS 57 ह्या जाती पुण्याच्या MACS संस्थेने विकसित केल्या आणि सोयाबीनचं खऱ्या अर्थाने क्षेत्र वाढलं. परंतु पुढे साधारण 92-93च्या दरम्यान प्रथम तांबेरा रोग आला सोयाबीनवर आणि सोयाबीनची उत्पादकता धोक्यात आली. परंतु एकूण इतर तेलबिया पिकाच्या तुलनेने सोयाबीन ची उत्पादकता जास्त असल्यामुळं सोयाबीन क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. आज जवळजवळ 38 लाख हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रात याची लागवड होते आणि देशामध्ये जर पाहिलं आपण तर 120 लाख हेक्टर पर्यंत क्षेत्र हे गेलेलं आहे. तर त्या दृष्टीने जरी याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असलं आपण तरी हे तेलबिया पीक म्हणूनच आपल्याकडे गणलं जातं, कारण ह्याच्यामध्ये साधारण 20% तेल आणि 38 ते 40% प्रथिनांचं प्रमाण आहे. तर हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून, नगदी पीक म्हणून आपल्याकडे डेव्हलप झालं. त्याच्यामध्ये तेल काढल्यानंतर जवळपास 80% पेंड ही निर्यात होते, 75% प्रोड्यूस हा सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शनला जातो तेलबियासाठी आणि 20% म्हणजे बियाण्यासाठी किंवा इतर वापरासाठी हा वापरला जातो. जागतिक पातळीवर सुद्धा हे अतिशय महत्वाचं पीक आहे. एकूण 50% प्रथिनांची आणि 30% तेलाची गरज जागतिक पातळीवर या पिकामुळे भागवली जाते. त्यामुळे अतिशय महत्वाचं पीक आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये या पिकाच्या साधारण अडचणी निर्माण होत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की पेंड जी आहे ती मोठ्या प्रमाणावर खाद्य कुक्कुटपालनामध्ये किंवा हे खाद्य म्हणून वापर केला जातो आणि सोयाबीन झाडाचा जो पाला आहे तो जमिनीवर पडल्यामुळे तर तो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्याची मदत होते. सोयाबीन मध्ये पिष्टमय पदार्थ कमी असल्यामुळे मधुमेह रोगींना हा उत्कृष्ट आहार समजला जातो. सोयाबीन हे एक निसर्गाने मानवाला दिलेली देणगी समजली जाते. पाश्चात्य देशामध्ये याला कामधेनू तर चीनमध्ये याला मातीतलं सोनं म्हणून संबोधलं जातं. अशा प्रकारे सोयाबीन हे एक महत्वाचं इंडस्ट्रियल क्रॉप आहे. जवळजवळ सोयाबीनवर चालणारी कारखान्यांची संख्या आपल्याकडे 166 किंवा त्यापेक्षाही जास्त आहे. त्यामुळं व्यापारी वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी यांना चांगलं प्रॉस्पेरिटी देणारं हे पीक आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन हा अतिशय योग्य प्रथिनांचा सोर्स आहे. याच्यामध्ये 20% तेल काढल्यानंतर जी पेंड राहते त्याच्यामध्ये 35 ते 40% प्रथिनाचं प्रमाण आहे आणि ही पेंड निर्यातीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन हे उपलब्ध होतं. तर अशा प्रकारे हे सोयाबीन महत्वाचं पीक असल्यामुळं त्याची लागवड आपल्या भागामध्ये करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. हॅलो, नेक्स्ट स्लाइड घ्या. हा, तर सोयाबीनची उत्पादन क्षमता जी आहे ती प्रचंड जास्त आहे. आपल्याकडे डिग्रजला संशोधन केंद्रावरती आम्ही जे काही वाण विकसित केले त्याच्यामध्ये फुले अग्रणी, फुले संगम, फुले किमया आहे. तर याचं एकरी 20 क्विंटल शेतकरी उत्पादन घेतात, म्हणजे 50 ते 60-70 क्विंटल पर्यंत प्रोडक्शन पोटेन्शियल आहे. आपल्या विभागामध्ये कोल्हापूर विभागामध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त याचं उत्पादन मिळतं, म्हणजे सरासरी उत्पादक. परंतु महाराष्ट्र राज्याची सरासरी जर पाहिली तर ही साधारण 7 क्विंटल पासून तर 14 ते 15 क्विंटलच्या दरम्यान आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी अप्स अँड डाऊन याच्यामध्ये मिळतात. तर ही उत्पादकता कमी असण्याचं कारण म्हणजे मॅक्झिमम क्षेत्र हे कोरडवाहू शेतीमध्ये घेतलं जातं. उन्नत जाती ज्या आहेत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेक्टरी रोपाची संख्या योग्य राखली जात नाही, बीज प्रक्रिया न करणं, उगवण शक्ती न तपासणं. सोयाबीनमध्ये तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अनेक तक्रारी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात की हे बियाणं उगवलं नाही, याची उगवण क्षमता कमी झाली. दुसरी गोष्ट, खतं वापरताना असंतुलित खत मात्रा दिली जाते. नत्र खत स्वस्त असल्यामुळे जास्त प्रमाणात नत्र वापरला जातो, परंतु हे द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे याला स्फुरद पालाशची आवश्यकता आहे. किडीचा प्रादुर्भाव आपण पाहतो, गेल्या काही वर्षामध्ये सोयाबीनवरती स्पोडोप्टेरा अळी आहे किंवा इतर किडी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो. आंतरपीक पद्धतीचा अवलंबन न करणं, ह्या काही गोष्टी उत्पादकता कमी असण्यासाठीच्या आहेत. तर जागतिक स्तरावरती जर सोयाबीनचा सिनेरिओ जर आपण पाहिला तर हे एक नुसतं आपल्या देशापुरतं नाही तर जागतिक स्तरावरचं महत्वाचं पीक आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादकता असणारा देश म्हणजे अमेरिका आहे. USA मध्ये
सरासरी पाहिलं आपण तर 324 लाख हेक्टर क्षेत्रावरती याची लागवड केली जाते आणि उत्पादन जे आहे ते 1010 लाख टन आणि सरासरी उत्पादकता ही 3 टनाच्या आसपास आहे. ब्राझीलचं सेकंड लार्जेस्ट एरिया आणि प्रोडक्शन असणारा देश म्हणजे ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये 310 लाख हेक्टर क्षेत्र आहे, 918 लाख मेट्रिक टन उत्पादन आणि प्रोडक्टिव्हिटी ही 2.9 म्हणजे 3 टनाच्या आसपास आहे, 30 क्विंटल. तिसरा महत्वाचा देश आहे अर्जेंटिना. अर्जेंटिनाची सुद्धा उत्पादकता 28 क्विंटलच्या आसपास आहे आणि चौथा देश आहे चायना. आता क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला आपण तर USA, ब्राझील आणि अर्जेंटिना नंतर चौथा नंबर आपला लागतो भारताचा. बघा 114 लाख हेक्टर क्षेत्र आहे, परंतु उत्पादकतेच्या बाबतीत आपण फार खाली आहोत. चायनाचे क्षेत्र जर पाहिलं आपण तर आपल्या निम्म क्षेत्र आहे, 38 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि एकूण उत्पादन 120 लाख मेट्रिक टन आणि उत्पादकता चायनाची जी आहे ती 17-18 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि आपली जी आहे ती 10 क्विंटल किंवा त्यापेक्षाही कमी आहे सरासरीचा जर विचार केला तर त्या दृष्टीने इतर देशाच्या तुलनेने सर्वात कमी उत्पादकता असणारा देश आहे आणि कम्पॅरेटिव्हली खूप मोठ्या क्षेत्रावरती याची लागवड केली जाते. तर त्या दृष्टीने आता हा झाला जागतिक स्तरावरचा सिनेरिओ. आपल्या नॅशनल लेवलचं जर पाहिलं आपण तर हे पुन्हा रिसेंट 3 वर्षाचा डेटा आहे. USA ची सरासरी 3 टनाच्या आसपास आहे, 3.3 म्हणजे सरासरी उत्पादकता वाढलेली आहे. ब्राझील नंतर अर्जेंटिना, चायना आणि आपली जी आहे इंडियाची सरासरी जी पाहिली आपण तर साधारण ही सरासरी उत्पादकता जी आहे ती ॲन्युअल व्हेरिएशन फार आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण 2016-17 ची जर भारताची उत्पादकता पाहिली 913 आहे, 17-18 ची आहे ती 802 आहे. तर काही वर्षी उत्पादकता वाढते, काही वर्षी कमी होते, कारण आपल्याकडे हे संपूर्ण रेनफेड क्रॉप आहे. आता देशाचा विचार केला तर मध्य प्रदेश हे सर्वात जास्त सोयाबीन पिकवणारं राज्य आहे. त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर लागतो. तरी आपण सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहोत देशामध्ये. आपलं जे आहे ते जवळजवळ 38 लाख हेक्टर क्षेत्रावरती याची लागवड केली जाते आणि सरासरी उत्पादकता मात्र फार कमी जास्त अँड्युलेटिंग अशी आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की हे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. 38% क्षेत्र हे USA आहे जागतिक क्षेत्राच्या. 2 नंबरला ब्राझील 27%, अर्जेंटिना 15%, नंतर हे पॅराग्वे 2% आहे, चायनाचं 8% आहे आणि आपलं 4% प्रोडक्टिव्हिटी. साधारण एकूण क्षेत्राच्या 4% क्षेत्र आपल्या देशात आहे. आता आपल्याकडे साधारण बघा सुरुवात जी झाली ही सुरुवातीला अतिशय निग्लिजिबल क्षेत्र होतं. 60 ते 70च्या दशकामध्ये सोयाबीनची लागवड करायला आपल्याकडे सुरुवात झाली आणि ट्रेंड जो आहे तो एरिया हा कंटिन्युअसली वाढत गेलेला आहे. लिनियर क्षेत्र आहे आणि प्रोडक्शन सुद्धा वाढले, पण प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती मात्र फार फ्लक्च्युएशन त्यामध्ये आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं हा नॅशनल सिनेरिओ आहे. तर नेक्स्ट स्लाइड. तर हेच आपण ग्राफिक प्रेझेंट आपल्या देशामध्ये पाहिलं तर तेलंगणाची प्रोडक्टिव्हिटी कम्पॅरेटिव्हली जास्त आहे, परंतु क्षेत्र हे फार कमी आहे. MP मध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे, महाराष्ट्र 2 नंबर, राजस्थान 3 नंबर. तर त्या दृष्टीने हे 3 मुख्य स्टेट आहेत ते सोयाबीन उत्पादन मॅक्सिमम क्षेत्र हे 3 स्टेटमध्ये MP, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहे आणि इथे मात्र आपल्याला सरासरी उत्पादकता वाढायला खूप मोठा स्कोप आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेल काढल्यानंतर जी पेंड राहते ती एक्सपोर्ट होते आणि खूप मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्टला स्कोप आहे. आपल्याला पेंडीमधून खूप मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होतं. आता ह्याच्यामध्ये 15, 16, 17चे फिगर आहेत. तर साधारण 4,12,987 टन पेंड आपण निर्यात केली आणि 1,520 कोटी रुपये त्यामधनं आपले मिळाले. 16-17 मध्ये ही क्षेत्र खूप जास्त, कारण 16-17 हे वर्ष असं होतं की सर्वात जास्त प्रोडक्टिव्हिटी आपल्याकडे मिळाली, त्यानंतर पुन्हा डिक्लाइन. म्हणजे साधारण 16-17 साली 7,85,597 टन पेंडीची आपण निर्यात केली आणि त्यापासून आपल्याला 2,417 कोटी रुपये हे त्या परकीय चलन त्यातनं मिळालं. तर या दृष्टीने असं महत्वाचं हे सोयाबीन पीक आहे. तर हे जर आपण पाहिलं की क्षेत्राच्या बाबतीत की निश्चित क्षेत्र हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि याची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या.
तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की हेच रिसेंट काही वर्षातले प्रोडक्टिव्हिटी फिगर आहे आपल्या महाराष्ट्र स्टेटची. तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं की 11-12ला किंवा 2010-15ला हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी 1581 किलो आहे आणि लोएस्ट जी आहे ती 2014-15ला. म्हणजे साधारण क्षेत्र जे आहे ते 10-11ला 27 म्हणजे लाख हेक्टर होतं, ते 11-12ला 30 लाख, 12-13ला 32 लाख, आता 38 लाख. म्हणजे साधारण स्टॅबिलाइज 35 ते 38 लाख हेक्टरच्या दरम्यान क्षेत्र आहे. उत्पादनही बऱ्यापैकी आहे, परंतु उत्पादकता जी आहे ती मात्र ही व्हेरिएटिंग आहे आणि ही उत्पादकता कमी जास्त असण्याचं कारण हे रेनफेड क्रॉप मोस्टली आपल्याकडे अतिशय कमी बागायतामध्ये क्षेत्र आहे आणि त्या दृष्टीने ही सरासरी उत्पादकता कमी आहे. तर ही वाढवायला खूप मोठा स्कोप आहे. पोटेन्शियल जर पाहिलं आपण तर खूप जास्त. आता आपण महाराष्ट्राचं जर डिव्हिजन वाईज क्षेत्र आणि प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी पाहिली तर कोल्हापूर डिव्हिजनची हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी आहे. परंतु क्षेत्र जर पाहिलं आपण तर अमरावती डिव्हिजन मध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे. म्हणजे आणि कोल्हापूर डिव्हिजन मध्ये क्षेत्र जरी कमी असलं तर उत्पादकता ही पहा इतर डिव्हिजनच्या तुलनेने लातूर डिव्हिजनची उत्पादकता ही 714 किलो आहे. हा 2016-17च्या फिगर आहेत आणि कोल्हापूर डिव्हिजनची उत्पादकता 2024 kg पर हेक्टर म्हणजे 20 क्विंटल आहे. तर त्या दृष्टीने आपल्याकडे निश्चित उत्पादकता चांगली आहे आणि आणखीन वाढायला पोटेन्शियल जर पाहणार आपण तर एकरी 20 क्विंटल म्हणजे 50 क्विंटल तर सहज आपल्याला उत्पादन मिळू शकतं आणि सरासरी आहे 20 क्विंटल. म्हणजे आपल्याला वाढीला खूप मोठा स्कोप आहे. मग आता ही उत्पादकता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण पाहूया. नेक्स्ट स्लाइड घ्या. तर हे एक उदाहरण मी सांगितलं की आपल्या संशोधन केंद्राने विकसित केलेली फुले अग्रणी व्हरायटी जी आहे ते एक रवी पाटील म्हणून शेतकरी आहेत, हे प्रशांत पाटील, त्यांनी जवळजवळ 30 गुंठ्यामध्ये 21 क्विंटल म्हणजे जवळजवळ 70 ते 72 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. एवढं हा ॲग्रोन मधलं आर्टिकल पब्लिश आहे आणि सोयाबीन मध्ये खूप चांगली प्रगती यांनी केली. हे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात, बियाण्याची विक्री करतात. त्यांचं लेक्चर आपल्या ह्या प्रशिक्षणामध्ये आहे, ते आपल्याला सांगतील अनुभव. तर हे एक अनुभव आपल्या पोटेन्शियल किती आहे ते दाखवलंय. नेक्स्ट स्लाइड घ्या. पुढचं आणखीन एक हे त्यांच्याच शेतातला फोटो आहे जिथे आपल्याला हे जवळजवळ 70 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळालं, त्या शेतातला हा फोटो आहे. नेक्स्ट स्लाइड. दुसरं जे आहे ते हे एक वाईचे शेतकरी आहेत. त्यांनी भुईमुग आणि सोयाबीन दोन्ही पिकामध्ये आपल्या सोयाबीन डिग्रजच्या व्हरायटी घेतल्या होत्या आणि त्याच्यामध्ये फुले अग्रणी या वाणाचं 21 क्विंटल एकरी म्हणजे एवढं उत्पादन त्या शेतकऱ्यांना मिळालं. हा शेतकरी मासिकामधले आलेला लेख आहे. हे काळे साहेबांनी लेख पब्लिश केला होता. आता हे झालं पोटेन्शियल आणि स्कोप आपल्याला उत्पादन वाढवायला. सरासरी उत्पादकता खूप कमी आहे. तर याचे कारण आपण पाहिले तर सोयाबीनला लागणारं जे हवामान आहे हे साधारणपणे आपल्याकडे महाराष्ट्रातलं हवामान सोयाबीनसाठी अतिशय अनुकूल आहे. खरीप हंगामातलं त्याचे तापमान हे 25 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे चांगलं पीक येते. आर्द्रता ही 70% आसपास असावी लागते. कोरडवाहू शेतीमध्ये पाऊस हा 750 ते 1000 मिलीमीटरच्या आसपास असताना उत्पादन हे चांगलं मिळतं. तरी विविध हवामान विभागामध्ये याचं उत्पादन घेतलं जातं. अगदी नॉर्थ ईस्ट पासून मेघालया, मणिपूर पासून तर इकडे साऊथ मध्ये सर्वत्र म्हणजे संपूर्ण देशामध्ये कोकण विभाग सोडला तर संपूर्ण देशामध्ये आपल्याला सोयाबीनचं पीक घेताना दिसतं. तर याच्यामध्ये उत्पादकता कमी येण्याचं महत्वाचं कारण जे आहे ते सोयाबीन हे एक फोटोसेन्सिटिव्ह क्रॉप आहे. म्हणजे सोयाबीन पीक दिवस आणि रात्रीचा कालावधी याला जो फोटो पिरियड ज्याला म्हणतो आपण याला अतिशय संवेदनक्षम आहे आणि हे शॉर्ट डे प्लांट आहे. म्हणजे साधारण दिवसाचा कालावधी जेव्हा कमी येईल आणि रात्रीचा कालावधी जास्त येईल अशा काळामध्ये याला फुलं आणि फळधारणा चांगली होते. त्यामुळं काय होतं की याला मर्यादा येतात. आता हा फोटो सेन्सिटिव्हिटी जी आहे तर हे टिपिकली फोटो पिरियड सेन्सिटिव्ह क्रॉप आहे आणि शॉर्ट डे प्लांट आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा फोटो पिरियड हा अतिशय महत्वाचा क्लायमॅटिक फॅक्टर आहे की जेणेकरून फ्लॉवरिंग बिहेवियर म्हणजे फुलोरा येण्याचा कालावधी आणि शेंगा येण्याचा कालावधी त्यानुसार ठरवला जातो. जर दिवसाची म्हणजे दिवसाचा कालावधी कमी शॉर्ट डे असेल आणि रात्र मोठी असेल तर फ्लॉवरिंग येतात त्याच्यामध्ये आणि लॉंग डे असेल तर तिथे मात्र फ्लॉवरिंग डिले होतं किंवा एनहान्स होतं. त्यामुळं सोयाबीन हे खरीप हंगामालाच आपल्याकडे का सूट होतं तर त्याचं हे कारण आहे.
आणि वेगवेगळ्या लॅटिट्यूड रेंजमध्ये ज्या त्या लॅटिट्यूडमध्ये ते कल्टिव्हर सूट झालेले आहेत आणि त्याचं फोटोसेन्सिटिव्हिटी प्रमाणे, म्हणून कसं कोणती व्हरायटी कुठेही चांगलं उत्पादन देईल असं नाही. ज्या त्या विभागासाठी ज्या त्या व्हरायटी ह्या डेव्हलप झालेल्या असतात आणि त्याप्रमाणे त्याचा फोटो पिरियडिझम जो आहे त्यानुसार त्या दृष्टीने ह्या अतिशय महत्वाचं फॅक्टर जो आहे फोटो पिरियडिझम तो महत्वाचा आहे. आणि या दृष्टीने हे जर्मपाझम जर पाहिलं आपण US ब्राझीलमध्ये जरी सरासरी उत्पादकता 3 टन असेल परंतु पोटेन्शियल तिथं 9 टनापर्यंत म्हणजे 90 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन घेतलेले काही शेतकरी आहेत. तर याचं कारण तिथले जिनोटाईप त्या क्लायमेटमध्ये उत्पादन आपल्याला चांगलं देतात. पुढचा महत्वाचा फॅक्टर जो आहे, नेक्स्ट स्लाइड घ्या, त्याच्यामध्ये फोटो पिरियड सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपण शक्यतो खरीप हंगाम आणि उन्हाळी हंगामासाठीच स्टिकअप राहावं. उन्हाळ्यात खरीपाच्या तुलनेने आपल्याला उत्पादकता कमी येते, पण पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला विशेषतः सीड प्रोडक्शनसाठी जायला हरकत नाही. कारण खरीप हंगामामध्ये जे बियाणं घेतो आपण ते नेमकं काढणीच्या वेळेस जर पावसात सापडलं तर सीड क्वालिटी ही डिटोरेट होते आणि उगवण क्षमतेच्या बाबतीत अतिशय हे संवेदनक्षम पीक असल्यामुळं उन्हाळी हंगामामध्ये बीजोत्पादनासाठी घेणं अतिशय फायदेशीर ठरतं. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की जमिनीची निवड करताना हे पीक असं आहे की सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक आपल्याला घेता येतं, परंतु जास्त उत्पादकता हवी असेल तर मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. आणि सामू हा साधारण 7.5च्या आसपास असावा, म्हणजे 6.5 ते 8.5 पर्यंतच्या रेंजमध्ये ही येऊ शकतं. परंतु जे न्यूट्रल कंडिशन मध्ये जिथं सामू हा 7.5च्या आसपास आहे तिथे उत्पादकता ही चांगली आहे. आणि क्षारता जमिनीची जी आहे ती डेसिसायमन पर मीटर मध्ये मोजतो आपण आणि ती 4 डेसिसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असणं गरजेचं, म्हणजे सलिनिटी त्या जमिनीमध्ये कमी असावी. तसं क्षारासाठी हे संवेदनक्षम म्हणजे मध्यम संवेदनक्षम असं पीक आहे. त्यामुळे जास्त क्षार असतील जमिनीत तर उत्पादकता कमी येते. तर त्या दृष्टीने जमिनीची निवड करताना मध्यम ते भारी, चांगल्या निचऱ्याची, गाळाची जमीन असेल तर अतिशय उत्तम. हलक्या जमिनीमध्ये उत्पादकता कमी येते तिथे थोडंसं मॅनेजमेंट आपल्याला विशेषतः बागायत क्षेत्र असेल तर हलक्या जमिनीत सुद्धा घ्यायला हरकत नाही, कारण पाण्याचाच मर्यादा येतात. कोरडवाहू शेतीमध्ये हलक्या जमिनीमध्ये पाणी कमी काळ साठवलं जातं आणि जेव्हा मग पावसात खंड पडतात त्यामुळं उत्पादकता ही फार कमी येते. आणि ज्या जमिनीत पाणी साठून राहतं तिथं शक्यतो सोयाबीन सारखं पीक घेऊ नये. तर आपण पाहिलं की सोयाबीन पिकाची उगवण क्षमता ही कमी असते किंवा उगवण क्षमतेचे खूप प्रश्न असतात. तर गेल्या काही वर्षामध्ये आपण हा प्रॉब्लेम फेस करतोय. महाबीजचे किंवा इतर खाजगी कंपन्याच्या असंख्य तक्रारी येतात, मग बियाण्याची उगवण झाली नाही, नुकसान भरपाई द्या वगैरे प्रश्न येतात. तर हे जे कारण आहे ते याचं कारण असं आहे की सोयाबीनची उगवण क्षमता ही साठवणुकीमध्ये कमी होत जाते. त्यामुळं 1 वर्षाच्या वर साठवणूक केलेलं बियाणं पेरताना त्याची उगवण क्षमता तपासल्याशिवाय कधीही पेरू नये, कारण त्याची निश्चित ही साठवणुकीमध्ये उगवण क्षमता ही कमी होते. दुसरं महत्वाचं सीड रिप्लेसमेंट जे म्हटलं मी आपण की जनरली भुईमुगामध्ये जवळजवळ 0 आहे सीड रिप्लेसमेंट रेशो. कुणीही नवीन बियाणं घेत नाही कारण सीड रेट खूप जास्त आहे, बियाण्याचा दर जास्त आहे. आणि सोयाबीन मध्ये मात्र तसं नाही. सोयाबीन मध्ये कसं शासन बऱ्याच वेळा बियाण्यावर सबसिडी देते, त्यामुळं प्रत्येक वर्षी नवीन बॅग आणून पेरण्याचा ट्रेंड साधारण शेतकऱ्यामध्ये आहे, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर निश्चितच आहे. त्यामुळं काय होतं की बियाण्याची गरज, आज आपण 38 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीन पेरायचं म्हटलं की 1 हेक्टर क्षेत्राला जवळजवळ 70-75 किलो बियाणं लागतं. म्हणजे 38 लाख गुणले 75 एवढं किलो बियाणं दरवर्षी नवीन तयार करायचं. आणि त्याचे प्रश्न भरपूर आहेत. कडक उन्हात जर बियाणं वाळवलं तरी उगवण क्षमता कमी होते. मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 400 RPM वर गेली तरी त्याचं उगवण क्षमता कमी होते. साठवणुकीमध्ये पोत्याची थप्पी लावल्यास खालच्या पोत्याची उगवण क्षमता कमी होते. प्रक्रिया केंद्रावरती वाहतूक करताना आदळआपट झाली तर त्यामुळे सुद्धा उगवण क्षमता कमी होते. तसंच ह्या सगळ्या बाबीचा जर विचार केला आपण तर बऱ्याच वेळा ही उगवण क्षमता कमी येते. त्यामुळं ह्या सगळ्या बाबीचा विचार करून आणि कोरडवाहू शेतीमध्ये हे पीक रेकमेंड असल्यामुळं, आपल्याकडे पेरलं जात असल्यामुळं आपण जे सीड रेट विद्यापीठाने शिफारशीत केलेला आहे तो हेक्टरी 75 किलो म्हणजे एकरी 30 किलो बियाणं. तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात आपल्याकडे की एवढं बियाणं कसं पेरायचं आणि 20 किलो मध्ये भागतंय.
तर त्या दृष्टीने आपण अशी शिफारस करतो की जर बागायतामध्ये असेल 100% उगवण क्षमता त्या बियाण्याची असेल आणि टोकन करणार असाल तर 20 किलो एकरी बियाणं पुरेसं होतं. परंतु पेरणीसाठी हे 30 किलोच वापरलं पाहिजे, कारण जमिनीत पुरेशी ओल नसते, बऱ्याच वेळा उगवण क्षमता ही कमी असते. तर त्या दृष्टीने एकरी 30 किलो बियाण्याची आपण ही शिफारस केली. तर महाराष्ट्र शासनाने हे एक माहितीपत्रक मुद्दाम पब्लिश केलेलं आहे आणि ह्या वर्षासाठी खरीप हंगाम 2021 साली सोयाबीन बियाणे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आवाहन असं केलंय की शक्यतो शेतकऱ्यांनी दरवर्षी नवीन बियाणं न घेता स्वतःकडचं बियाणं वापरायला हरकत नाही. बियाणं साठवणुकीमध्ये काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याची उगवण क्षमता ही मेंटेन राहील. आणि शक्यतो स्वतःचं बियाणं जर स्वतः तयार केलं, उन्हाळी हंगामात तयार केलेलं बियाणं फ्रेश आपल्याला जर बियाणं वापरलं तर त्याची उगवण क्षमता ही 100% असतं. आणि साठवणुकीमध्ये योग्य साठवण कशी करावी, त्याची आर्द्रता साठवणुकीमध्ये किती असावी, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि असं आवाहन केलंय शेतकऱ्याला की तुम्ही बियाण्याचा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो होणार नाही या दृष्टीने ही बियाणं वापर करावा. त्याच्यानंतर मुख्य जो भाग आहे तो बीज प्रक्रियेचा आहे, ज्यामध्ये बीज प्रक्रिया करताना बऱ्याच वेळा शेतकरी बीज प्रक्रिया करायचं टाळतात, परंतु हा कमी खर्चामध्ये जास्त फायदा देणारा संस्कार म्हणून आहे. आणि बीज प्रक्रिया करताना 2 ते 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण सोयाबीन पिकासाठी सांगतो. पहिली बीज प्रक्रिया आहे ती बुरशीनाशकाची आहे. आता ह्या बुरशीनाशकाच्या याच्यामध्ये बाविस्टीन किंवा थायरम किंवा 2 एकत्रित बाविस्टीन किंवा अधिक, त्याच्यानंतर कॅप्टन आहे, अनेक प्रकारचे बुरशीनाशक आहेत. परंतु मोठ्या प्रमाणावर थायरमची बीज प्रक्रिया आपण करतो. थायरम किंवा बाविस्टीन किंवा दोन्ही एकत्रितपणे अशी याची ही बीज प्रक्रिया आहे. तर याचा रोल असा आहे की बऱ्याच वेळा काय होतं की साठवणुकीमध्ये आर्द्रता असेल तर त्या बियाण्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये बुरशी असते, किंवा जमिनीमध्ये सुद्धा काही रोगकारक बुरशी असतात. लो लाईंग एरिया असेल, पाणथळ जमीन असेल आणि पावसाळ्यात पाणी साठून राहिलं की तिथे त्या बुरशीची वाढ झपाट्याने होते आणि मग बियाणं जमिनीत पेरल्यानंतर बियाणं कुजतं किंवा बी उगून आल्यानंतर मुळं कुजतात आणि हेक्टरी रोपांची संख्या प्रचंड कमी होते. तर त्यासाठी हा प्रश्न येऊ नये म्हणून बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, त्यामध्ये बाविस्टीन किंवा थायरम, आणि रेट जो आहे तो 1 किलो बियाण्यासाठी 2.5 ग्रॅम. किंवा जैविकमध्ये आता सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणावर पुरस्कार केला जातो. जिथे आपल्याला रासायनिक घटक वापरायचे नसतील तर त्याला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा आहे. 1 किलो बियाण्यासाठी 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा आहे ही बीज प्रक्रिया. तर ही पहिली बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया जेवढी लवकरात लवकर करता येईल, म्हणजे बियाणं आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर पेरणीपूर्वी तुम्ही 15 दिवस 1 महिना आधी ही बीज प्रक्रिया करून ठेवू शकता. आणि दुसरी जी बीज प्रक्रिया करायची ती आपल्याला जीवाणू खतांची आहे. आणि जीवाणू खतं जी बीज प्रक्रिया करायची ती रायझोबियम जपानुकम नावाचं जे घटक आहे. तर हे द्विदलवर्गीय पीक असल्यामुळं द्विदलवर्गीय पिकामध्ये मुळावरती गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये काही जीवाणू असतात. ते काय करतात, हवेतलं नत्र मोठ्या प्रमाणात स्थिर करतात आणि त्या पिकाची नत्राची गरज भागवली जाते. त्याच्यामध्ये हे जे रायझोबियम, हे द्विदलवर्गीय पिकामध्ये रायझोबियम आणि एकदलवर्गीय पिकामध्ये ॲझोटोबॅक्टर, अझोस्पिरलम, ॲसिटोबॅक्टर हे वापरले जातात. तर रायझोबियमचे जवळजवळ 7 गट आहेत. हे पाहणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी हे न पाहता कुठलंही रायझोबियम कुठल्याही पिकाला जर आपण लावलं तर त्याचा आपल्याला अपेक्षित फायदा मिळत नाही. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये सोयाबीनसाठीचा जो गट आहे तो रायझोबियम जपोनिकम नावाचा गट आहे आणि चवळी गटाचा जे आहे तो भुईमुगासाठी वापरला जातो. तर त्या दृष्टीने इतर अल्फा गट आहे. तर त्या दृष्टीने हे ज्या त्या पिकासाठीचा जो तो गट निवडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विविध स्पेसीज आहेत, विविध स्ट्रेन्स आहेत. याच्यामध्ये काही सूक्ष्मजीवमध्ये काही बुरशी असते, काही बॅक्टेरिया असतात. आता एकच स्ट्रेन न वापरता कन्सॉर्शिया वापरण्याचा कन्सेप्ट पुढे आलेला आहे आणि तो अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहे. तर ह्या कन्सॉर्शियामध्ये कसं वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. तर ते काही सूक्ष्मजीव हे ऍसिड सॉइलमध्ये चांगलं काम करतात, काही बेसिक सॉइलमध्ये चांगलं काम करतात. त्या दृष्टीने कॉम्बिनेशन जर असेल तर सर्व जमिनीला ते उपयुक्त ठरतं. आणि ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे त्याच्यामध्ये स्फुरद्विद्राव्य असतात किंवा आणखीन आता झिंक सोल्युबलायझर आहे, फॉस्फरस सोल्युबलायझर आहे, त्याच्यानंतर आयर्न सोल्युबलायझर आहे. त्या दृष्टीने ही बीज प्रक्रिया करावी. आणि ही बीज प्रक्रिया जेवढी उशिरात उशिरा, म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली ही लवकर करायची. आणि ही जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया जी सगळ्यात शेवटी म्हणजे पेरणीपूर्वी 5 ते 6 तास अगोदर करायची. तर याच्यामध्ये ही बीज प्रक्रिया केल्यानंतर 5 ते 6 तास बियाणं सावलीत सुकवायचं आणि नंतर टोकणीसाठी करायचं.
एक महत्वाची अजून एक बीज प्रक्रिया सोयाबीनसाठी स्पेसिफिक आपण सांगतो ती थायोमेथाक्झाम किंवा गावचो नावाची. तर याच्यामध्ये हे जे कीटकनाशक आहे, हे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया एवढ्यासाठी सांगतो आपण की गेल्या काही वर्षामध्ये येलो व्हेन मोझाईक हा विषाणूजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. आणि एखाद्या वर्षी यात काय होतं की रस शोषणारी कीड, विशेषतः मावा, फुलकिडे, फुलकिड्यांमुळे हा मोझाईक डिसीज वाढतो. आणि जर पीक पेरल्यानंतर पावसात ताण पडला, स्ट्रेस आला, तर रस शोषणाऱ्या किडी वाढतात आणि रस शोषणाऱ्या किडी वाढला की हे मोझाईक, हा येलो व्हेन मोझाईक डिसीज वाढतो. बऱ्याच वेळा शेतकरी हळद्या रोग आला असं सुद्धा म्हणतात, कारण हे संपूर्ण पीक पिवळं पडतं आणि हळदीसारखं दिसतं म्हणून हळद्या रोग म्हणतात. तर हे टाळण्यासाठी किंवा आता लवकर पेरणी करतात बऱ्याच वेळा शेतकरी. आता काही शेतकरी अगदी एप्रिल पासून पेरणी करायला सुरुवात करतात. लवकर पेरलं तर स्टेम फ्लाय, खोडमाशी नावाची एक कीड मोठ्या प्रमाणावर येते आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान होतं. तर हे पहिल्या 3 आठवड्यापर्यंत रस शोषणाऱ्या किडीपासून या पिकाचं संरक्षण करण्यासाठी ही बीज प्रक्रिया आपण सांगतो. कारण अतिशय लहान पीक असताना पहिल्या आठवड्यात 10 दिवसापर्यंत फवारणी करणं शक्य होत नाही. त्या काळात हे कीड आली की मोठ्या प्रमाणावर तो येलो व्हेन मोझाईक हा रोग वाढतो. तर त्यासाठी थायोमेथाक्झाम क्रुझर नावाचं जे कीटकनाशक आहे, हे साधारण 10 किलो बियासाठी 80 मिली किंवा 8 मिली प्रति किलो याप्रमाणे, किंवा याला पर्याय गौचा आहे, इमिडॅक्लोप्रिड ही आहे. कीटकनाशकामध्ये याची बीज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर बुरशीनाशकाची प्रथम, नंतर कीटकनाशकाची आणि नंतर जीवाणू खताची बीज प्रक्रिया करून हे पेरणीसाठी आपण वापरायचं. जर हे शक्य नाही झालं, ही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया, तर फोरेट हे दाणेदार कीटकनाशक जमिनीत वापरणं गरजेचं आहे. कारण फोरेटमुळे सुद्धा पहिल्या 15 दिवस ते 3 आठवड्यापर्यंत रस या किडीचा आपल्याला नियंत्रण करता येतं आणि त्यायोगे हा जो आहे विषाणूजन्य रोग आहे येलो व्हेन मोझाईक, त्याचा स्प्रेड आपल्याला थांबवता येते. तर याच्यानंतर ही बीज प्रक्रिया करताना बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली तर फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. सोयाबीन, भुईमूग हे तेलबिया जे पीक आहे त्याचं कवच हे फार नाजूक असतं, वरचं कव्हर, आणि ते ओलं करून बीज प्रक्रिया करताना जर जोराजोरात हाताने हलवलं तर ते कव्हर ते डॅमेज झालं तर त्याची उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळं अतिशय नाजूक पद्धतीने ही बीज प्रक्रिया करावी आणि हे बुरशीनाशक बियाण्याला व्यवस्थित वरून त्याच्यावरती ते सर्व पृष्ठभागावरती लागलं जाईल अशा पद्धतीने. त्यासाठी प्लास्टिक भांड्याचा वापर शक्यतो करावा. शिल्लक राहिलेलं बियाणं कोणत्याही परिस्थितीत जनावरं खाणार नाही किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये. बीज प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा पॉलिथिनचे मोजे घालावेत. बियाण्याची प्रथम बुरशीनाशकाची, नंतर त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया ही करावी. अशा प्रकारे बीज प्रक्रिया करताना काळजी घ्यावी आणि बीज प्रक्रिया करून हे त्यामध्ये आता हा अवेअरनेस महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणावर घेतलाय. आणि बीज प्रक्रियेपूर्वी आपल्याला ही उगवण क्षमता तपासणी सुद्धा त्याची फार महत्वाची, कारण उगवण क्षमतेचे असे असंख्य प्रश्न निर्माण होतात. जरी बियाणं सर्टिफाईड असेल, त्याच्यावरती जर्मिनेशनचं लेवल जरी असेल, तरी त्याच्यामध्ये उत्पादन उगवण कमी झालेली दिसते. तर त्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्यांना आता सल्ला असा दिलेला आहे की आपण बियाणं पेरणीपूर्वी त्याची उगवण क्षमता आपण तपासून घ्यावी. किंवा आता महाराष्ट्र शासनाने सोयाबीन विक्रेत्यांनाच ही अट घातली की तुम्ही त्याची उगवण क्षमता तपासून मगच बियाणं विक्री करावी. तर त्या दृष्टीने आपण स्वतःकडचं जर बियाणं किंवा इतर शेतकऱ्याकडचं पेरायचं असेल किंवा कुठलंही बियाणं पेरताना त्याची उगवण क्षमता तपासावी. त्या दृष्टीने हे अंकलखोप सोसायटीमध्ये हे आपले प्रगतशील शेतकरी आहेत रवी पाटील यांनी हे प्रात्यक्षिक तिथे घेतलं, त्याचा हा फोटोग्राफ दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे उगवण क्षमता चाचणी ही अतिशय सोप्या पद्धतीने एक 25-50 दाणे मोजून वर्तमानपत्रावर ठेवायचे. दुसरा वर्तमानपत्राचा कागद त्यावर ठेवून पाणी शिंपडून ओले गुंडाळी करून ते पसरट भांड्यात ठेवायचं एक 3-4 दिवस आणि कायम त्याला पाणी शिंपडत राहायचं, वाळू द्यायचं नाही. एक 8 दिवसानंतर हे उगवून पाहिल्यानंतर समजा 100 दाण्यापैकी किती दाणे उगवले त्यानुसार ही उगवण क्षमता आपण पाहायची आणि 70% वर उगवण क्षमता असेल तरच ते बियाणं पेरणीसाठी वापरावं. आता 70% ऐवजी 65% आलं तर काय करायचं? अशा वेळेस आपण ते बियाणं पेरणीसाठी वापरू शकतो, परंतु त्या समजा बीजोत्पादन प्लॉट असेल तर ते मात्र पास होऊ शकत नाही, ते फेल होणार 70%च्या खाली असेल तर. परंतु घरचं बियाणं असेल आणि 65%चं बियाणं जर वापरायचं असेल तर तिथे सीड रेट वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे 5% सीड रेट तुम्ही वाढवला तर तिथे तुमचं तरच हेक्टरी रोपाची संख्या योग्य राहणार आहे. तर अशा दृष्टीने प्रोरेटा बेसिसवरती आपण सोयाबीन बियाची पेरणी करू शकतो. आणि पेरणी करताना काळजी घेणं फार महत्वाचं आहे.
बऱ्याच वेळा अपुऱ्या ओलीवरती पेरणी केली जाते, त्यामुळं उगवण कमी होते. कोरडं असेल बियाणं तर मुंग्या खातात, अशा अडचणी निर्माण होतात, पक्षी खातात. तर त्या दृष्टीने ही पेरणीची म्हणजे किती खोलीवर आपण बी पेरतोय फार महत्वाचं आहे. समजा चांगली भुसभुशीत जमीन असेल, चांगले मशागत केली असेल आणि पावरीने पेरली किंवा ट्रॅक्टरने पेरली तर खूप खोल बियाणं जातं आणि मग उगवताना खूप अडचणी त्याला निर्माण होतात. त्यामुळं पेरणी करताना एकतर पावसाळी हंगामामध्ये जेव्हा आपण पेरतो तेव्हा पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेसा पाऊस, पुरेशी ओल आणि वापसा कंडिशन असतानाच पेरणी करावी. जर पेरणी बऱ्याच वेळा जर पाण्याची सोय उपलब्ध असेल सिंचनाची तर शेतकरी काय करतात, सोयाबीन पेरून वरनं पाणी देतात. हे असं कोणत्याही परिस्थितीत करू नये, कारण वरचा थर घट्ट बसतो आणि मग उगवणीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. पाणी देऊनच वापशावरती पेरणी करावी. पेरणी ही वेळेत म्हणजे साधारण मेचा शेवटचा आठवडा ते जुलै म्हणजे साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा ऑप्टिमम पिरियड आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर म्हणजे 15 जुलै नंतर जर पेरणी केली तर निश्चित उत्पादनामध्ये घट येते. पेरणी करताना जास्त खोल जाणार नाही, 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवरच बियाण्याची पेरणी करावी. पेरणीचं जे अंतर आहे ते 2 ओळीतलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं 5 सेंटीमीटर राहील, अशा पद्धतीने ही पेरणी करावी. आणि हलकी जमीन असेल तर किंवा कोरडवाहूमध्ये पाभरीने 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर वरती पेरणी करावी. तर रोपाची संख्या आहे ही साधारण 4 ते 4.5 लाख प्रति हेक्टर असेल तरच आपल्याला ऑप्टिमम उत्पादन त्यामध्ये मिळतं. आणि जास्त खोल जर बियाणं गेलं तर उगवण त्याची चांगली होत नाही, उंची वाढते, फांद्याची संख्या कमी होते. तर त्या दृष्टीने ही वेळेत पेरणी आणि योग्य अंतरावर पेरणी करणं गरजेचं आहे. आता तांबेरा प्रभावित भाग असेल तर लवकर पेरणीची आपण शिफारस करतो. साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या 15 जर पेरणी केली, त्याचं कारण असं आहे की तांबेरा आपल्या भागामध्ये साधारण 15 ऑगस्टच्या दरम्यान येतो आणि लवकर जर पेरणी केली आपण तर ऑगस्टच्या दरम्यान शेंगा ह्या पक्वतेच्या कालावधीमध्ये आलेल्या असतात आणि पुढे जरी तांबेरा आला तरी फारसं नुकसान होत नाही. परंतु आता आपल्याकडे त्याला पर्याय आहे, तांबेरा प्रतिबंधक असे वाहन चांगले उपलब्ध आहेत, त्यामुळं फार लवकर पेरणी करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळा लवकर पेरणी म्हणजे अगदी एप्रिल पासून काही शेतकरी पेरणी करायला सुरुवात करतात आणि जास्त लवकर पेरणी केली, तापमान वाढलं की वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर पेरलं तर स्टेम फ्लाय सारखी कीड मोठ्या प्रमाणावर येते. तर बियाण्याचं प्रमाण हा फार मोठा डिबेटचा विषय आहे. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना 70 किलो बियाणं प्रति हेक्टरी वापरा किंवा 75 किलो बियाणं वापरा हे मान्य होत नाही आणि अनेक तक्रारी येतात, फीडबॅक येतात आणि मग एवढं जास्त बियाणं सीडेड कसा सांगताय तुम्ही. तर याचं कारण असं आहे, मी सांगितलं की हे एकतर आपण जवळजवळ 95-96% क्षेत्र हे कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू शेतीमध्ये पावसाच्या पाण्यावर हे पेरलं जातं. बऱ्याच वेळा अपुरी ओल असते, त्यामुळं उगवण मुळात हे तेलबिया पिकांमध्ये ज्या पिकांची साईज मोठी आहे, ग्रेन साईज, त्याचे नेहमीच जर्मिनेशनचे प्रश्न निर्माण होतात आणि सोयाबीन हे जास्त संवेदनक्षम असल्यामुळं उगवण क्षमता ही त्याची कमी असते. त्यामुळं बियाण्याचं जे प्रमाण आहे 70% उगवण क्षमता असणारं बियाणं त्याचं प्रति हेक्टरी 75 किलो बियाणं पेरणीसाठी आणि 100% उगवण क्षमता असेल, उन्हाळ्यात बियाणं तयार केलं असेल तर टोकणीसाठी आपण हेक्टरी 50 किलो म्हणजे एकरी 20 किलो पर्यंत बियाणं हे वापरू शकतो. परंतु कोणत्याही परिस्थितीत बियाणाची उगवण क्षमता तपासल्याशिवाय बियाणं पेरू नये आणि मग जेणेकरून ते प्रश्न उगवणीचे येतात, नंतर नुकसान भरपाई हे ते प्रश्न येतात. बऱ्याच वेळा जर ह्या अडचण टाळण्यासाठी पी पेरताना पुढे समजा तक्रार करायची असेल तर लेबल ठेवणं, थोडंसं त्या लॉटचं बियाणं शिल्लक ठेवणं, या गोष्टी पिशवी वर्ण न फाडता पाठीमागनं फाडून बियाणं काढायचं आणि ते लेबल आणि टॅग तसाच ठेवून पुढे आपल्याला येणकेन प्रकारे उगवण क्षमता कमी आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर तक्रार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता पेरणी करताना कोरडवाहू शेतीमध्ये शक्यतो 2 चाड्याच्या पाभरीने खत आणि बियाणं एकाच वेळेस पेरून द्यावं. बागायतामध्ये थोडंसं मागं पुढे झालं तरी हरकत नाही, पण कोरडवाहूमध्ये मात्र ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण कोरडवाहू शेतीमध्ये खतं द्यायची की नाही हा मोठा कॉन्ट्रोवर्सी आहे, परंतु सोलापूरचं जे संशोधन केंद्र आहे त्यांनी असं स्पष्ट केलंय की रासायनिक खताचा वापर केला तर कोरडवाहूमध्ये सुद्धा उत्पादकता वाढते. याचं कारण असं आहे, परंतु खतं देताना ते प्लेसमेंट फार महत्वाचं आहे की पाभरीने पेरून देणं गरजेचं आहे. पाभरीने पेरताना काय होतं की खालच्या फणामधनं खत आणि वरच्या फणातनं बी पेरलं की बियाच्या खाली 2 ते 3 सेंटीमीटर हे खत पडतं आणि
बी उगून आल्यानंतर हे मुळं डायरेक्ट या फर्टिलायझर झोन मध्ये जातात आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य मुळाद्वारे शोषले जातात. मग जेव्हा पुरेशी ओल जमिनीत असते तेव्हा मुळाची लेंथ ही वाढलेली असते आणि पुढे केव्हा स्ट्रेस येतो तेव्हा जिथे मुळाची लांबी वाढलेली आहे तिथे स्ट्रेस टॉलरन्स नॅचरली येतो आणि जरी थोडासा ताण पडला, पावसात खंड पडला, तर रासायनिक खत दिलेलं जे पीक आहे ते जास्त काळ तग धरतंय जिथे खत दिलेलं नाही. तर समज थोडासा शेतकऱ्यांचा उलटा होतो. त्यामुळं रासायनिक खतं कोरडवाहूमध्ये बागायताच्या निम्मे तरी कमीत कमी रासायनिक खतं हे वापरणं गरजेचं आहे आणि ते नेसेसरली पेरून दिले पाहिजेत. तर त्या दृष्टीने ही 2 चाड्याची पाभर सोलापूर शेती संशोधन केंद्राने आपल्या ही विकसित केलेली फार महत्वाची आहे. तर बियाणं 5 ते 6 साधारण आणि 5 ते 6 सेंटीमीटर खोलीपर्यंत आणि याची जी पेरणी आहे ही कार्यक्षमता एका दिवसामध्ये 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्र पेरून होतं. आणि नेक्स्ट स्लाइड घ्या. त्याचप्रमाणे काही यंत्र हे सोलापूर शेती यंत्र किंवा ज्योती टोकन यंत्र, त्याच्यामध्ये पेरणी आणि पेरणी यंत्रामध्ये किंवा टोकन यंत्रामध्ये फरक असा आहे, पेरणीमध्ये लाईन स्विंग केली जाते, म्हणजे रो टू रो डिस्टन्स हे मेंटेन होतं, परंतु प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स मेंटेन होत नाही. वेगवेगळ्या अंतरावरती बी पुढू शकतं, परंतु हे प्लांटर जे आहेत तिथे स्पेसिफिक आपल्याला 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं दोन्ही अंतर हे मेंटेन करता येतं. आणि दुसरा फायदा असा होतो की याच्यामध्ये वर स्वतंत्र कप्पे असल्यामुळं आंतरपीक पेरणीसाठी ह्या टोकन यंत्राचा किंवा पेरणी यंत्राचा फार उपयोग होतो. कारण वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळे बी भरून, समजा 2 ओळी सोयाबीनच्या, 1 ओळ तुरीची किंवा 3 ओळी सोयाबीनच्या, 2 ओळी तुरीच्या, अशा प्रकारे ही पेरणी करताना पाभरणी सुद्धा ही करता येते, नाही असं नाही. एक छिद्र बंद करून मागे मोगण्याने आपल्याला पेरणी करता येते. परंतु इथं ह्या पेरणी यंत्र जे आहेत किंवा टोकन यंत्र आहेत तिथं वर कप्पे असतात आणि ज्या ओळीतनं आपल्याला आंतरपीक पेरायचं तुरीसारखं, तिथं त्या ओळीमध्ये ते बी टाकलं तर हे आंतरपीक पेरणीसाठी हे टोकन यंत्र अतिशय फायदेशीर ठरतात. तर हे जसं ज्योती टोकन यंत्र आहे तसं हे बैल हे साधं टोकन यंत्राची किंमत थोडीशी जास्त आहे, परंतु हे सोलापूर शेती यंत्र विकसित केलं हे मल्टीपर्पज आहे. म्हणजे हे आपल्याला मशागत करण्यासाठी सुद्धा जमिनीत वापरता येतं आणि पेरणी करताही वापरता येतं. तर हे योग्य खोलीवर पेरणी करता येते. एकाच अवजाराने पेरणी व्यतिरिक्त कुळवणी, फन्नी, रंबे तयार करणे हे कामं त्यामध्ये करता येतात. यंत्राची उपयुक्तता वाढवण्यासाठी कमी वजनाचं आणि कमी किमतीचं हे अवजार विकसित केलेलं आहे आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना सुलभरित्या पेरणी. आता कसं होतं, पेरणी करता पेरणारा माणूस त्याला हे स्किलफुल लागतो, कुणालाही पेरता येत नाही योग्य अंतरावरती सारख्या प्रमाणात बी पडण्यासाठी. आता जे शेतकरी आहेत यांच्यामध्ये स्किल हे कमी होत चाललंय, त्यामुळं तिथे हे पर्याय म्हणून क्षेत्रीय पेरणी यंत्राचा वापर आपण करू शकतो. हे अतिशय साधं सोलापूर शेती संशोधन केंद्राने विकसित केलेलं यंत्र आहे. हे कोरडवाहू शेतीमध्ये तर याचा वापर हा निश्चित आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण 2 चाड्याची पाभर किंवा टोकन यंत्र किंवा पेरणी यंत्राच्या सहाय्याने ही सोयाबीनची पेरणी करावी. आता पेरणी करताना खत आणि बी एकाच वेळेस पेरून देणं फार गरजेचं आहे कोरडवाहूमध्ये. बऱ्याच वेळा, पुढची स्लाइड घ्या, पेरणी करताना खत जर आपण दिलं नाही तर वर उगून आल्यानंतर स्फुरत किंवा पलासारखं जर खत दिलं तर ते आहे तिथं स्थिर होतं आणि मुळापर्यंत जायला त्याला खूप वेळ लागतो. त्याकरता हे जर पेरून दिलं, हंगामी पिकाला तरी बेसल डोस हा पेरूनच देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याची इफिशियन्सी आपल्याला चांगली मिळते. तर सोयाबीनसाठी जी खताची मात्रा आहे ती 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश. तर हे आपण दुपारच्या सत्रामध्ये सोयाबीनसाठी खत व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पाहणार आहोत. त्यामुळं ह्या खत व्यवस्थापनाबद्दल इथं आपण काही जास्त बोलणार नाही, परंतु शिफारशीत खताची मात्रा जी आहे ती 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश एवढी आहे. तर त्या दृष्टीने ही शिफारशीत खत मात्रा द्यावी. आणि स्लाइड घ्या. पाणी व्यवस्थापन जे आहे ते पाणी व्यवस्थापनामध्ये एकतर हे कोरडवाहू पीक असल्यामुळं कोरडवाहूमध्ये पाणी आपल्याला उपलब्धता नसते बऱ्याच वेळा. तर तिथे मात्र पाणी व्यवस्थापन करताना जमिनीत उपलब्ध ओलावा जास्त काळ कसा टिकून राहील हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन म्हणू आपण पाहिजे तर त्याकरता काय केलं पाहिजे, सोलापूर कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या जे शिफारशी आहेत किंवा कोरडवाहू शेतीची मूलतत्वे म्हणून जे शिफारशीत केलेली आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि पाणी व्यवस्थापनामध्ये एकतर
प्रत्येक पिकाच्या वाढीच्या काही अशा महत्वाच्या संवेदनाक्षम अवस्था असतात. त्या वाढीच्या काळात जर पाण्याचा ताण पडला तर निश्चित उत्पादनामध्ये घट येते. आता सोयाबीनच्या बाबतीत सांगायचं तर पाण्याचा ताण झाला, तर ताण पडला, स्ट्रेस आला तर थोडंसं टेम्परेचर वाढते आणि टेम्परेचर वाढलं की रस शोषणाऱ्या किडी वाढतात. रस शोषणाऱ्या किडी वाढल्या की पुन्हा विषाणूजन्य रोगांचा विशेषतः येलो मोझाईकचा प्रसार वाढतो. पुढे पक्वता कालावधीमध्ये हा स्ट्रेस आला मोठ्या प्रमाणात तर चारकोल रॉट नावाचा एक बुरशीजन्य रोग होतो. तर हा चारकोल रॉट म्हणजे काय होतं की खोड जे आहे ते मधनं ज्वारीमध्ये हा मोठ्या प्रमाणात आपल्याला रोग आढळतो, तसंच सोयाबीनमध्ये सुद्धा आढळतो. खोडमध्ये पोकळ होतं आणि शेंगाचं वजन त्याला पेलवत नाही आणि ते झाडं कोलमडतात आणि मग कोलमडलं की शेवटच्या शेंगा जेव्हा मॅच्युरिटी काळातल्या त्या वाढत नाही, थोडंसं सीड क्वालिटी खराब होते, वजन कमी राहतं, सुरकुतलेले दाणे होतात. तर त्या दृष्टीने हे पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. तर कोरडवाहू शेतीमध्ये मध्यम खोलीची जमीन असेल किंवा खोल जमीन असेल तर जास्तीत जास्त पाणी त्या जमिनीत कसं साठून राहील आणि उपलब्ध ओलावा जास्त काळ कसा टिकेल हे पाहणं गरजेचं आहे की जेणेकरून ते पीक आपल्याला त्या शेतामध्ये घेता येईल. तर त्या दृष्टीने मूलस्थानी जलसंधारण जे आहे त्याचा अवलंब करणं गरजेचं आहे. तर मूलस्थानी जलसंधारणचा अर्थ असा होतो की पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब आहे तिथे मुरवणं, त्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणतो. आणि त्याला उताराला आडवी पेरणी, उताराला आडवी मशागत, जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरवणे आणि जिथे जिथे पाण्याची सुविधा आहे तिथे एखादं संरक्षित जर पाणी दिलं आपण तर उत्पादकता ही दुपटीने वाढते. तर हे संरक्षित पाणी कधी द्यायचं तर ज्या संवेदनाक्षम अवस्था आहेत, विशेषतः फुलोरा अवस्था, पॉट डेव्हलपमेंट म्हणजे शेंगा वाढीची अवस्था, ह्या काळात जर एखादं पाणी आपण जर दिलं तर उत्पादकता ही दुपटीने वाढते. त्यामुळं पाणी व्यवस्थापन जरी कोरडवाहू पीक असलं तरी महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपण हे पाणी देणं गरजेचं आहे. जास्त सुरुवातीला जर जास्त पाणी झालं तर ते शेतातनं काढून देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण निचरा झाला तरच मुळाची वाढ चांगली होते, नाही तर मग मूळ कुजा रोग येतो, मर रोग येतो. तर त्या दृष्टीने पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो अंतर्मशागतीचा आहे. अंतर्मशागत म्हणजे पिकाची लागवड केल्यापासून पीक कापणीस तयार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये जी मशागत करतो आपण त्याला अंतर्मशागत म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने नांगे भरणे, विरळणी करणे, खताच्या मात्रा देणे, डवरणी किंवा निंदणे आणि कीड रोग नियंत्रण याचा प्रामुख्याने समावेश होतो. तर मुख्य मुद्दा किंवा मुख्य उद्देश जो अंतर्मशागतीचा आहे तो तणाचं नियंत्रण आहे. आपल्याकडे तण हा असा एक फॅक्टर आहे की खूप मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान होतं तणामुळं. तणामुळं काय होतं, दुसरं महत्वाचं अंतर्मशागतीमुळं जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो, जमिनीत पडलेल्या भेगा बुजवल्या. कोरडवाहूमध्ये नुसतं एक कोळपणी करणं म्हणजे अर्ध पाणी दिल्यासारखं आहे. त्याचं कारण असं आहे की भेगा पडल्यानंतर काळ्या जमिनीत खालच्या थरातलं पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असतं आणि भेगा बुजवल्या तर ते पाण्याचं बाष्पोत्सर्जन ते टाळता येतं आणि जास्त काळ ओलावा टिकून ठेवता येतो. त्यात जमिनीचा पृष्ठभाग जर कडक झाला तर तो मोकळा होतो, जमिनीत हवेचं प्रमाण संतुलित राहतं, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि एकंदरीत हेक्टरी रोपाची संख्या योग्य राहते. पाऊस जास्त झाला तर जास्तीत पाणी शेतातनं काढून टाकणं हा सुद्धा एक अंतर्मशागतीचा भाग आहे, जेणेकरून आपल्याला त्याचं पिकाचं उत्पादन चांगलं आहे. त्या अंतर्मशागतीमध्ये महत्वाचं जे आहे ते तणाचं नियंत्रण. पहिल्या 30 ते 45 दिवसापर्यंत जर पीक तणविरहित ठेवलं आपण तर पुढे फारसा तणाचा प्रादुर्भाव होत नाही. तर त्या दृष्टीने जे एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा, म्हणजे ज्या विविध तण नियंत्रणाच्या पद्धती आहेत त्यामध्ये निवारणात्मक पद्धती आहेत, त्याच्यानंतर प्रतिबंधात्मक पद्धती आहेत किंवा जैविक पद्धती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक तणनाशकांचा वापर. नेक्स्ट स्लाइड घ्या. रासायनिक तणनाशकाचा वापर सुद्धा सोयाबीन मध्ये अतिशय महत्वाचा आहे किंवा पारंपरिक पद्धतीने कोळपणी हे फार महत्वाचे. कोरडवाहूमध्ये कोळपणीला फार महत्व आहे. त्या दृष्टीने सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे भोपाळला, त्यांनी ह्या विविध प्रकारचे कोळपे किंवा हँड टूल्स आहेत, हँड विडिंग टूल्स डेव्हलप केलेले आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे कोळपे आहेत. म्हणजे जर जमीन कशी आहे त्यानुसार, समजा जमीन काळी असेल, घट्ट झाली तर हे सायकल कोळप किंवा हात कोळपे फारसे चांगले चालत नाही. तिथं पेक टूथ हॅरो जे आहेत दातेरी कोळप्यांचा उपयोग चांगला होतो. तर अशा दृष्टीने वेगवेगळ्या जमिनीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोळपे आणि हे सायकल कोळप सुद्धा अतिशय चांगलं आहे. कमी कालावधीमध्ये जास्त क्षेत्र आपल्याला कोळपता येतं. हात एका व्यक्तीने चालवायचा नाही तर बऱ्याच वेळा दोघं जण लागतात, एकाने ओढायचं आणि एकाने धरायचं. तर ते कमी श्रमामध्ये चांगलं कोळपणी करणारे हे हात कोळप आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट स्लाइड. कोळप्याला काही अवजाराच्या सहाय्याने म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने, पॉवर टिलरच्या सहाय्याने सुद्धा आपण कोळपणी करू शकतो. त्यासाठी सुद्धा अवजार आहेत.
खूप चांगली अवजारं उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे ह्या झाला पारंपरिक पद्धतीने तण नियंत्रणाचा भाग. आणि एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये आपण पाहिलं की सोर्स कुठून येतं, आपल्या शेतात तणाचं बी येतं कुठून, त्याचा बंदोबस्त करायचा. मग बऱ्याच वेळा काय होतं, पाण्याचे पाट स्वच्छ करत नाही आपण, बांध स्वच्छ करत नाही. मग बांधावरती एखादंच झाड असतं, गाजर गवत किंवा रेशीम काटासारखं असं एका झाडामध्ये 25,000 ते 30,000 40,000 पर्यंत बिया असतात. आणि 2-4 झाडं असतील तर ते संपूर्ण शेताला आपल्याला बियाणं पुरवतात. त्यामुळे कंटिन्यू तण हे उगवत असतं. मग एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये सोर्स सीड जो आहे तो आपण कमी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रासायनिक तणनाशक आहेत. तर ह्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपण पाहिलं की बी कुठून येतं त्याचा नायनाट करणं, पाण्याचे पाट स्वच्छ करणं, बांध स्वच्छ करणं. बऱ्याच वेळा जास्त तणयुक्त शेतात मशागत करणाऱ्या अवजाराला बी चिकटून आपल्या शेतात येतं, त्याचं नियंत्रण करणं. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर रासायनिक तणनाशकाचा वापर करताना सोयाबीनमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक तणनाशकांच्या शिफारशी आहेत. तर रासायनिक तणनाशकामध्ये 2 प्रकारचे तणनाशक असतात. नेक्स्ट स्लाइड घ्या. 2 प्रकारे म्हणजे एक तर प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन आणि पोस्ट इमर्जन्स ऍप्लिकेशन आहे. तर प्री इमर्जन्स मध्ये सोयाबीनसाठी जे शिफारशी आहेत, नेक्स्ट स्लाइड. तर हे एक आच्छादनाचा सुद्धा एक वापर आपण याच्यासाठी तण नियंत्रणासाठी करू शकतो. त्याच्याबरोबर तण नियंत्रणाबरोबरच बाष्पीभवन पाण्याचं थांबवण्यासाठी किंवा हे वेगवेगळे कोळपे, बैल कोळपे वापरले आहेत. याच्यामध्ये फाशीचं कोळपं आहे, फटीचं कोळपं आहे, दातेरी कोळपं आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर रासायनिक तणनाशकाच्या बाबतीत सांगताना जर म्हटलं की याच्यामध्ये प्री इमर्जन्स म्हणजे पीक पेरल्यानंतर आणि नेक्स्ट स्लाइड घ्या. पीक पेरल्यानंतर उगवणी पूर्वीचे जे आहेत त्यामध्ये पेंडिमेथिलिन स्टॉम्प नावाचं तणनाशक याची शिफारस आहे. आणि हे बऱ्यापैकी तणाचं नियंत्रण होतं, परंतु सगळ्या तणाचं नियंत्रण यामध्ये होत नाही. आणि पोस्ट इमर्जन्स मध्ये अनेक प्रकारचे आता तणनाशक सोयाबीनमध्ये शिफारशीत आहेत. त्यामध्ये इमेजॅथॅपर परसूट नावाने बाजारात मिळतं. दुसरं एक क्विझॅलोफॉप इथाईल आहे. आता रिसेंटली एक अथॉरिटी नावाचं एक अतिशय चांगलं तणनाशक बाजारात आलेलं आहे. तर हे तणनाशक जे आहेत, आता हे पोस्ट इमर्जन्स जे आहेत ते साधारण 18 ते 21 दिवसाचं पीक असताना आणि 2 ते 3 पानावर तण असताना त्याची फवारणी करायची. तर तणनाशकाचा वापर करताना काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत की त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तरच आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. एक तर महत्वाचं म्हणजे वारा शांत असताना फवारणी करावी. दुसरं, जमिनीत पुरेशी ओल असणं गरजेचं आहे. त्यासाठी पंप जो आपण तणनाशक फवारणीसाठी वापरतो तो वेगळा असणं, विशेषतः नोझल वेगळा असणं गरजेचं आहे. त्यात फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट टाईप नोझल असतो तो वापरणं गरजेचं आहे. म्हणजे ते ड्रॉपलेट साईज, अँगल त्याचा, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण वापर करून तणनाशक जर योग्य पद्धतीने फवारलं, योग्य प्रमाणात फवारलं, शिफारशीप्रमाणे फवारलं तर निश्चित आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. तर अशा प्रकारे हे तण व्यवस्थापन करताना एकात्मिक तण नियंत्रणामध्ये तणनाशकाचा वापर हा फार महत्वाचा आहे. नेक्स्ट स्लाइड घ्या. त्याच्यामध्ये आपण पाहतो की हे तेच शिफारशीत आहे. इमेजॅथॅपर, परसूट, क्विझॅलोफॉप इथाईल म्हणजे टर्गासुपर, क्लोरोमुरॉन इथाईल हे जे आहेत. आणि याचं वापरण्याचे जे प्रमाण आहे ते अतिशय कमी प्रमाण लागतं. म्हणजे 75 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंत हे इमेजॅथॅपर लागतंय. व्यापारी मात्रा म्हणजे साधारण 1 किलो प्रति हेक्टरी पर्यंत पुरेसं आहे. पेरणीनंतर उगवणी साधारण 20 दिवसाच्या आत याची फवारणी आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड. हे रासायनिक तणनाशक फवारताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ फार महत्वाची. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, एक तर आपण सोयाबीन हे सलग पीक म्हणून घेऊ शकतो किंवा आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकतो. तर आंतरपीक पद्धतीमध्ये कोरडवाहूमध्ये विशेषतः आंतरपिकाची शिफारस आपण करतो. त्याचे विशेष फायदे आहेत की 2 पिकापैकी समजा हवामान योग्य नसेल तर एका पिकाचे तरी चांगलं आपल्याला शाश्वत उत्पादन मिळतं. तर त्या दृष्टीने आंतरपिकामध्ये सोयाबीन सारख्या पिकाचा अवलंब केला. हे द्विदल वर्गीय असल्यामुळे हवेतला नत्र स्थिर केला जातो. बऱ्याच वेळा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आंतरपीक निवडताना असे पिकं पाहिजेत की ते एकमेकाला पूरक असावेत, एकमेकाशी स्पर्धा न करणारे असावेत. तर कोरडवाहूमध्ये सोयाबीनमध्ये तूर हे अतिशय उत्तम आंतरपीक घेतलं जातं. इव्हन बागायतात सुद्धा 6 ओळी सोयाबीनच्या आणि 2 ओळी तुरीच्या असा प्रयोग आपण डिग्रजला घेतला होता. तर त्यामध्ये दोन्ही पिकाचं म्हणजे साधारण 3-3.5 महिन्यामध्ये सोयाबीन पीक निघून गेल्यानंतर तुरीची ग्रोथ एवढी फास्ट होते. तुरीला एखादं किंवा 2 पाणी जर नंतर दिले
तर तुरीचं सुद्धा आपल्याला 25-30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न मिळतं आणि सोयाबीनचं 20-25 क्विंटल पर्यंत प्रति हेक्टरी मिळू शकतं. त्यामुळे सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तर आर्थिक फायदा आपल्याला निश्चित होतो. नेक्स्ट स्लाइड घ्या. तर त्या दृष्टीने आंतरपीक पद्धतीचा अवलंब हा अतिशय महत्वाचा आहे. जसं की आंतरपीक पद्धतीमुळे तणांच्या वाढीस साळा बसतो, जनावरांना सकत चारा मिळतो. सोयाबीन सारखं पीक घेतल्यामुळे नगदी पीक असल्यामुळं समजा ऊसामध्ये बऱ्याच वेळा सोयाबीन आंतरपीक घेतात, तर ऊस हा तुटून जायला वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. तर मध्ये खर्च भागवण्यासाठी आंतरपीक म्हणून सोयाबीन जर घेतलं तर बऱ्यापैकी कॅश उपलब्ध होते. तूर सोयाबीन आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला तर डाळ ही अतिशय महत्वाची आहे आणि तेलवर्गीय पीक सोयाबीन असल्यामुळे दोन्हींचे उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. तर शिफारसीत आंतरपीक पद्धती आहे तूर अधिक सोयाबीन 1:2 म्हणजे 1 ओळ तुरीची 2 ओळी सोयाबीनच्या किंवा 2 ओळी तुरीच्या 4 ओळी सोयाबीनच्या, अशा प्रकारे ही शिफारस आहे. तसंच कपाशीमध्ये विशेषतः विदर्भामध्ये हे मोठ्या प्रमाणात सोयाबीन कपाशीमध्ये आंतरपीक 1:1 या प्रमाणात घेतलं जातं. तर त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसामध्ये हे मोठ्या प्रमाणात आंतरपीक घेतलं जातो. तर ऊसामध्ये आंतरपीक घेताना विशेषतः अडसाली ऊसामध्ये आपल्याकडे शेतकरी काय करतात की मेच्या शेवटी सोयाबीन टोकन करतात आणि तिथे जुलैमध्ये किंवा जूनच्या शेवटी ऊस लावतात. अशा प्रकारे हे ऊसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगलं उत्पादन या पद्धतीमधून मिळतं. आता आंतरपीक पद्धतीमध्ये आपण तुरीसारखं पीक निवडलं, त्याची मुळं खोल जातात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर निश्चित आपल्याला आंतरपीक पद्धती ही सलग पीक पद्धतीपेक्षाही फायदेशीर ठरते. नेक्स्ट स्लाइड घ्या. तर ही एक फोटोग्राफ आहे 2 ओळी तुरीच्या आणि साधारण 6 ओळी सोयाबीनच्या 2:6 रेशोमध्ये ही एक आंतरपीक पद्धती आहे आणि ही अतिशय चांगली पद्धती आहे. मध्यम खोलीच्या जमिनीत ही ऊसाचा आंतरपीक आहे. बऱ्याच वेळा शेतकरी भुईमुग आणि सोयाबीन दोन्ही एकत्रित आंतरपीक घेतात किंवा सलग सोयाबीन. याच्यामध्ये याचा फायदा असा होतो की हे द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे सोयाबीन यातलं हवेतला नत्र स्थिर करतंय आणि काही प्रमाणात तरी जमिनीची सुपीकता भागवली जाते, त्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणात होते. हे फोटोग्राफ आहे ते आपल्या डिग्रस संशोधन केंद्राने विकसित केलेले जे वाण आहेत ते तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये देशमुख साहेब सविस्तर वाणांचं सांगतील. परंतु हा आपला तांबेरा प्रतिबंधक वाण जो आहे तो फुले अग्रणी त्याचंही प्रात्यक्षिक आहे. तर नरसिंहवाडी हा हॉटस्पॉट मानला जातो. हे नरसिंहवाडीचा फोटो आहे आणि ज्या हॉटस्पॉट मध्ये जिथे हमखास तांबेरा येतो आणि लवकर येतो तिथे आपण हा शेजारी JS 335 वाण आहे आणि त्याच्या शेजारी आपला हा फुले कल्याणी आहे. तर हा संपूर्ण पानगळ झालेली आहे जिथे तांबेऱ्यामुळं, तिथे आपलं पीक हे हिरवं दिसतंय. तर हा रेजिस्टन्स वाण आपण डेव्हलप केला आहे. म्हणजे एक जरी तांबेऱ्याची फवारणी वाचली तर 3-4 हजार रुपये आपले खर्च वाचतो आणि त्या दृष्टीने हे तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले, त्याचे हे फोटोग्राफ्स आहेत डेमॉन्स्ट्रेशन. नेक्स्ट. तर अशा प्रकारे सोयाबीन पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं घेण्यासाठी जे काही महत्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये हेक्टरी रोपांची संख्या, बियाण्याचा वापर, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन अर्थात आपण आता दुपारच्या सत्रात डिटेल पाहणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर अवलंब केला तर सरासरीच्या दुप्पट ते 2.5 पट आपण उत्पादन घेऊ शकतो. एकरी 20 क्विंटल घेणारे शेतकरी कॉमन आहेत आपल्याकडे. सरासरी उत्पादकता खूप कमी आहे. त्यामुळं सगळ्यांनीच थोडं जरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केला तर ही सरासरी उत्पादकता आपण दुपटीने सहज वाढू शकतो. तर अशा प्रकारे सोयाबीन पीक अतिशय महत्वाचं आहे. तर धन्यवाद. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने